आता फायनल खेळ होणार, कळणार पैठणी कुणाला मिळणार. त्याआधी आपण काय करूयात, त्यांच्या मिस्टरांना जरा अशा प्रश्न विचारूयात की काय चुका काय केल्या होत्या त्यांनी खेळताना. चुका म्हणजे डोकं जागेवरती नव्हतं. डोकं जागेवरती नव्हतं असं काय होतं बरं? म्हणजे जास्त एक्साइटमेंट जास्त होती. मग आता एक्साइटमेंट असून जमणार नाही, त्यांना सांगा डोकं जागेवरती पाहिजे. डोकं जागेवर पाहिजे, तरच गेम जिंक. हाच कान मंत्र आहे ना तुमचा. हा नक्की. शुभेच्छा. तुम्हाला सांगितलं ते लक्षात ठेवा. त्यांनी सांगितलं की डोकं जागेवर ठेवून खेळलं पाहिजे. थोरल्यांना विचारूयात की काय चुका झाल्या त्यांच्याकडून. चुका तर काय दिसल्या ना आतापर्यंत झालेल्या नाही, पण लक्ष केंद्रित करून तर तिचा खेळ आता चालू आहे. इथे पण तिने तेच करायला पाहिजे. लक्ष आहे अच्छा, ते समोर ठेवूनच त्या गोष्टी. लक्ष कोपाना आहे असं म्हणायला पाहिजे, म्हणजे तिकडे लक्ष ठेवा. लक्ष ठेवा, लक्ष केंद्रित करून त्याच्यावर अरे वा. मार. शुभेच्छा तुम्हाला. कानमंत्र लक्षात ठेवा मिस्टरांचा. पैठणी जिंकायची आहे. आणि आता दोघींनाही मी सांगतोय की अंतिम खेळ काय असणार आहे. समोर 2 बादल्या आहेत, ही तुमची ही तुमची, आणि काही चेंडू आहेत. सासूबाईंच्या हातात चेंडू असणार. वेळ सुरू म्हटल्यानंतर तुम्ही चेंडू बादलीमध्ये टाकायचा आहे. टप्पा पडून गेला तरी चालेल, डायरेक्टली टाकलात तरी चालेल. 1 मिनिटात ज्या जाऊबाई जास्तीत जास्त चेंडू बकेटमध्ये जमा करतील त्या असतील या खेळातल्या विजेत्या. समजलं? चला आता चेंडू तुमच्या हातात. वेळ सुरू होते आता. आता बघूयात अंतिम निकाल. आणि सासूबाईंनी 10 बोनस मार्क कोणाला दिले. कार्ड आहे ना, ते कार्ड मध्ये गंमत आहे आणि ते नाव आहे थोरल्या जाऊबाईंचं. 10 मार्क त्यांना खूप आनंद त्यांना झालेला आहे. पारड जड इकडे थोडंसं झालं, काही टेन्शन नाही, अजून आपल्याकडे मार्क आहे, काही होऊ शकतं. पण प्राथमिक फेऱ्यांमध्ये होते धाकट्या जाऊबाईंना आतापर्यंत 50 गुण. अभिनंदन. आणि चेंडू टाकायचा जो गेम झाला त्याच्यामध्ये 2 चेंडू तुम्ही व्यवस्थित टाकलेत, त्याचे 20, म्हणजे एकूण आहे 70 गुण. अभिनंदन. प्राथमिक फेऱ्यांमध्ये थोरल्या जाऊबाईंना होते आतापर्यंत 60 गुण. क्या बात आहे. 10 बोनस तुम्हाला आत्ताच मिळाले, म्हणजे झाले तुमचे 70. इकडे 70 आहेत, इकडेही 70 झालेत. जरा ना तुम्ही गडबड केली शेवटी. मिस्टरांनी सांगितलं होतं कॉन्सन्ट्रेशन ठेवा, नीट खेळा. ते चेंडू जर गेले असते ना तर पारडं जड झालं असते. एकही चेंडू नाही गेला असं मी म्हटलं असतं, पण 2 चेंडू गेलेले आहेत, त्यामुळे 90 गुण मिळवून आजच्या भागाच्या होम मिनिस्टर ठरलेले आहेत थोरल्या जाऊबाई. धाकट्या जाऊबाईंना मिळते झी मराठी तर्फे भेट. अभिनंदन. थोरल्या जाऊबाईंना सासूबाई देत आहेत पैठणी. निसटता विजय म्हणतात तसं झालं थोडंसं धाकट्या जाऊबाईंचं. काय झालं? माझं कॉन्स्ट्रक्शन थोडंसं बिघडलं असं मला वाटलं शेवटच्या फेरीमध्ये, पण ठीक आहे. बहिणी विजय घोषित झालेले आहे, मला खूप आनंद आहे. आणि आजचा कार्यक्रम खूप सुंदर झाला, लक्षात राहील. खूप सुंदर. त्या बाबतीत लक्षात ठेवा. आणि आम्हालाही खूप आनंद झाला. आणि आता विचारूयात विजेत्या जाऊबाईंना होम मिनिस्टर कसं वाटतंय? खूप आनंदही झालाय आणि काही शब्दही सुचत नाहीयेत की अचानकपणे नंबर लागला काय, तुम्ही घरी आलात काय आणि मी जिंकले काय, म्हणजे सगळं एक स्वप्नासारखं वाटतंय. क्या बात आहे. ह्या स्वप्नातच जगायला आवडेल ना. मग स्वप्न बघत राहा, ती स्वप्न पूर्ण होतात. आणि जाऊबाई तुम्हाला सुद्धा तुमचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना, मग पटकन आमचा पत्ता लिहून घ्या. होम मिनिस्टर जाऊबाई जोरात, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे www.zmarathi.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल ZMJBJ स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. आणि पुन्हा भेटूयात एक नवीन पैठणी घेऊन एका नवीन घरी. तोपर्यंत नमस्कार.